केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली। आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत, त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल, पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे तो या 3 दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला, त्याच्यामध्ये गेलेला आहे। आणि याच्यामध्ये महिन्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना 4500 चा लाभ वितरित झालाय। काही महिला आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंग मुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। 3,19,000 पर्यंतचा हा सर्व पेपर झालेला आहे। ते साधारणपणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत त्या महिलांना सक्षम करण्याच्या भूमिकेतून ही आणलेली आहे, ती अशाच पद्धतीनं चालू राहावी अशी सगळ्यांची इच्छा आहे। लाडक्या बहिणीसाठी ते आनंदाची बातमी आलेली आहे। सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। खटाखट खात्यामध्ये जानेवारीचे 1500 रुपये हे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। याची संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आपण इथे बघणार आहोत। जर कोणाला पैसे आले नाही तर काय करायचे याची संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत। बघू शकता, बघा इथे काय सांगितलेलं आहे की हप्त्यासाठी सरकारने 98.45 कोटी रुपयांची ती निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी 18 फेब्रुवारी रोजी इथे शासन निर्णयाद्वारे इथे मंजूर झालेला आहे। आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जे 1500 रुपये हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र ई-केवायसी न केल्यामुळे 55 लाख महिलांचा लाभ इथे धोक्यात आला असून 31 मार्च पर्यंत दुरुस्तीची मुदत त्यांना देण्यात आलेली आहे। म्हणजे जर तुम्ही आता लगेच जर ई-केवायसी दुरुस्ती केली तर तुमच्या अकाउंटमध्ये हे जे पैसे आहे, जानेवारीचे पैसे तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला ई-केवायसी करणे इथे गरजेचे आहे। निधी वितरणासाठी शासन निर्णय इथे जाहीर झालेला आहे। ह्यो जो निधी आहे हा सामाजिक न्याय विभागाने इथे पुढाकार घेतलेला आहे। या विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी 98.45 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विभागाकडे वर्ग केलेला आहे। या संदर्भातील शासन निर्णय 18 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेला आहे। आता हे जे पैसे आहे हे कधी जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण इथे बघणार आहोत। आता निधी वर्ग झाल्याने येत्या काही दिवसात म्हणजे आजचा रविवार असल्यामुळे आजचा सुट्टीचा दिवस आहे, म्हणजे काल पैसे जमा झालेले, शनिवारी खूप साऱ्या लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहे हे आलेले आहे। आता रविवारची सुट्टी असल्यामुळे आज काही पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथे जमा होणार नाही, परंतु उद्या सोमवार असल्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये हे जे 1500 रुपये हे आता जमा होण्यास इथे सुरुवात देखील होणार आहे। त्यामुळे तुम्हाला हे जे पैसे आहे हे जमा झाले का ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून इथे नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब